उजळेवाडी पुन्हा भीतीच्या छायेखाली गावगुंडांचं थरार नाट्य, पोलिसांसमोर आव्हान. कोल्हापूर विमानतळाला लागून असलेल्या उजळेवाडी गावात पुन्हा एकदा गावगुंडांनी दहशत माजवली आहे. दिवसाढवळ्या तलवारी घेऊन तोडफोड करत एका दुकानदारावर हल्ला केल्यानं गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. संशयित आरोपींपैकी 4 अटक करण्यात आली असून इतर संशयितांचा सध्या शोध सुरू आहे. 3 दिवस झाले तरी आरोपी सापडत नसल्यानं पोलीस प्रशासनावर नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. बुधवारी उजळेवाडीतील नेरली तामगाव रोडवर हा थरार घडला. अक्षय रामचंद्र पाटील, रोहन रुपेश पाटील आणि इतर काही अनोळखी इसम दारूच्या नशेत हातात तलवारी, कोयता आणि लाकडी बांबू घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी भर चौकात दहशत माजवत एका बेकरीत केक घेण्यासाठी गेलेल्या अनिकेत काटे याच्यावर हल्ला केला. क्षुल्लक कारणावरून त्यांनी काटे याच्या डोक्यात तलवार मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मानेवर आणि उजव्या हातावर तलवारीचा घाव बसला. हल्ल्यानंतर या गावगुंडांनी बेकरी समोर लावलेल्या दुचाकींची तोडफोड केली. यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. दरम्यान या घटनेनं उजळेवाडीतील 5 वर्षांपूर्वीच्या दहशतीची आठवण ताजी झाली आहे. त्यावेळी अशाच प्रकारे दहशत माजवणाऱ्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. आता अशा गावगुंडांचा कायमचा बंदोबस्त होणार का, याकडे नागरिकांचं लक्ष आहे. केके न्यूज साठी गोकुळ शिरगाव प्रतिनिधी. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.